राज्य महामार्ग 115 वर आपण आहोत। तळेरेकडून वैभववाडी बाजारपेठेच्या दिशेने आता आपण जात आहोत। पाहू शकता रस्त्याच्या उजव्या बाजूला वैभववाडी बसस्थानक आहे। आपण वैभववाडी बसस्थानकावर सेपरेट असा ब्लॉग केला आहे, तो आपण नक्की पाहावा। लिंक आय बटन आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। बाजारपेठेच्या चौकाजवळ आता आपण पोहोचलो आहोत। नमस्कार मंडळी, मौज मज्जा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा सहर्ष स्वागत। या ब्लॉगमध्ये आज आपण वैभववाडीतील आठवडे बाजार जो प्रत्येक बुधवारी भरतो आणि बाजारपेठेच्या आजूबाजूचा परिसर पाहणार आहोत। तालुक्यातील विविध गावातील गावकरी आठवड्याचा बाजार करायला दर बुधवारी वैभववाडी बाजारपेठेला आवर्जून भेट देतात। तसेच स्थानिक आणि इतर तालुका व जिल्ह्यातील व्यापारी त्यांचा विविध प्रकारचा माल येथे आणून रास्त दरात विकताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे पालेभाज्या, फळभाज्या, विविध प्रकारची भांडी, इतर जीवनावश्यक वस्तू आठवड्याच्या या बाजारामध्ये आपल्याला सहज मिळून जातात। रस्त्याच्या दोन्ही बाजूला कपडे, भाज्या, विविध प्रकारच्या स्टॉल्सची रेलचेल दिसत आहे। समोरच नगरपंचायतीचं ऑफिस आहे। डावीकडचा रोड सांगुळवाडी सडुरेकडे जातो, तर समोरचा रोड फोंड्याकडे जातो। ऑफिसच्या अपोजिटच्या मैदानात प्रामुख्याने कांदा, बटाटे आणि मसाल्याचे व्यापारी बसलेले आपल्याला आढळतात। नगरपंचायतीच्या पलीकडे आल्यानंतर आपल्याला मच्छी मार्केटचा एरिया सुरू होतो। आपल्याला सर्वत्र बाजाराच्या दिवशी देखील बऱ्याच प्रमाणे मच्छी विकणारे बांधव आपल्याला दिसतील। येथून रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुकी मच्छी विकणारे, तसेच रस्त्याच्या ह्या टोकाला फ्रेश मासळी विकणारे कोळी बांधव आपल्याला दिसतात। मच्छी मार्केटच्या जवळच मटन शॉप्स देखील आहेत। सांगुळवाडीकडे जाणाऱ्या ह्या रोडला चिकन शॉप्स आहेत। वैभववाडी बाजारपेठेच्या मध्यभागी वटवृक्षाच्या छायेत छान असं हे दत्त मंदिर आहे। पाहू शकता दत्त मंदिराचा हा सुंदर परिसर। या रोडवर बँक ऑफ इंडिया आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकांची कार्यालये देखील आहेत। तसेच थोडे पुढे जाऊन उजवीकडे वळल्यावर आपल्याला आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाकडे जाता येते। पाहू शकता महाविद्यालयाच्या परिसरातून दिसणारे वैभववाडीचे विहंगम आणि सुंदर असं हे दृश्य।
महाविद्यालयातील क्रीडा संकुलाची इमारत, तसेच इतर इमारती आणि मग महाविद्यालयाची मुख्य इमारत। मंडळी, आपला हा संध्याकाळचा फेरफटका आहे बाजारपेठेत। लहान मुलं ते मोठी माणसं या सगळ्यांच्या कपड्यांची विविध स्टॉल्स आपल्याला येथे दिसत आहेत। माल संपत आल्यामुळे काही व्यापारी आपले स्टॉल आवरताना आपल्याला दिसत आहेत। याच रस्त्यावर पुढे स्टेट बँकेचं कार्यालय आहे। रस्त्याच्या या बाजूला टेलरिंगचे शॉप्स आहेत। मंडळी, वैभववाडी बाजारपेठेतील आपला हा आजचा दुसरा दिवस। बुधवारच्या मानाने पाहू शकता बाजारपेठेमध्ये आज गर्दी बऱ्यापैकी कमी आहे। बाजार असतो ना, या मैदानामध्ये कांदा बटाटे तसेच मसाल्यांचे व्यापारी असतात। पाहू शकता आता समोरील बिल्डिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि किराणा मालाची दुकान आपल्याला दिसत आहे। रस्त्याच्या या बाजूला सारस्वत बँक तसेच महाराष्ट्र बँकेची कार्यालय आहे आणि सारस्वत बँकेच्या बाजूलाच मसाला आणि हळद कुटण्याचा डंक देखील आहे। डंकावरील आपलं काम आटपून आपण वैभववाडीतील प्रशासकीय कार्यालयाचा परिसर देखील पाहायला जाणार आहोत। तेव्हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा। वैभववाडी चौकातून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या रोडवरील हे दृश्य। विविध प्रकारची रेस्टॉरंट्स, मेडिकल्स, चहा पाण्याच्या टपऱ्या तसेच हार्डवेअरची दुकानं आणि गॅरेजेस रोडच्या ह्या दोन्ही बाजूला आपणास दिसत आहे। बहुतांशी ही दुकानं आज बंद आहेत। राजापूर अर्बन बँक तसेच रावराणे विद्यालयाचा गेटही आपण पाहत आहात। उजवीकडील रोड हा कोल्हापूरच्या दिशेने जातो, तर डावीकडील हा रोड आपल्याला प्रशासकीय कार्यालयांकडे घेऊन जातो। हे आहे भूमी अभिलेख कार्यालय आणि पाहू शकता त्या बाजूला असलेली वैभववाडी तहसीलदार कार्यालयाची इमारत। या इमारतीच्या बाजूलाच एक मोठे मैदान आहे आणि मैदानाच्या पलीकडे पाहू शकता ग्रामीण रुग्णालय। तसंच मैदानाच्या बाजूलाच आपल्याला MSCBचे कार्यालय दिसते। तर मंडळी, असा होता वैभववाडी बाजारपेठेच्या आजूबाजूचा हा परिसर आणि आठवडे बाजाराचा ब्लॉग। कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि आवडल्यास हा ब्लॉग शेअर करा, लाईक करा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा। भेटू अशाच पुढील ब्लॉगमध्ये। तोपर्यंत असाच लोक असू द्या। धन्यवाद।